सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुलभाषिनी वेदनुते पंकजवासिनी देवसुपूजित सद्गुणवर्षिणी शांतियुते जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी परिपालय माम। ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिन्यातला एक गुरुवार नुकताच झालेला आहे, आता येतोय दुसरा गुरुवार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करावी हे दाखवणार आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी व्रताच्या पूजा मांडणीबाबत, व्रताबाबत तुमचे नव्याने जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा याच व्हिडिओत तुम्हाला मिळून जातील। मार्गशीर्ष महिना केशव मास म्हणून सुद्धा ओळखला जातो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आपण करत असतो। तर हे व्रत करण्यामागचा उद्देश हाच असतो की आपल्याला सुख शांती समृद्धी लाभावी, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं। त्याचबरोबर सुवासिनी स्त्रियांचा उद्देश असा असतो की त्या कायम सौभाग्यवती राहाव्या। कुमारिका मुली हा उपवास करत असतील तर त्यांना वाटतं की पुढे जाऊन त्यांचं लग्न ज्या मुलाशी होईल तर तिथे जाऊन सुद्धा त्यांना सुखाचे दिवस मिळावे। कारण प्रत्येक मुलगी जी आहे ती आपल्या आईवडिलांच्या घरी सुखी तर असते, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचं आयुष्य जे आहे ते आईवडिलांच्या घरी जसं असतं तसंच राहावं, किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश असतात। त्यासाठी प्रार्थना करायची म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। जरी विधवा महिला हे उपवास करत असतील तरी पण त्यांचा उद्देश हाच असतो की माता लक्ष्मीची सेवा माझ्या घरी घडावी, माता लक्ष्मीचं वास्तव्य माझ्या घरी कायम राहावं, जेणेकरून त्याचं सुख माझ्या मुलाबाळांसहित मला सुद्धा लाभेल। तर अशा अनेक कारणांसाठी आपण हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत असतो। तर बऱ्याच जणांचे हे प्रश्न येतात, गुरुवार करत असताना आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करू शकतो का? तर ते उपाय कोणते ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुचवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आतापर्यंत तुम्ही बघितलं की गुरुवारच्या नियमानुसार मी पूजेची जागा पाण्यामध्ये अगदी थोडीशी हळद मिक्स करून स्वच्छ करून घेतलेली आहे, कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। कारण गुरुवारच्या दिवशी आपल्याला जास्तीची स्वच्छतेची कामं काढायची नसतात। दैनंदिन स्वच्छता आपण करू शकतो, पण आपण आपल्या घरामध्ये अधूनमधून जी काही साफसफाईची कामं काढत असतो ती गुरुवारच्या दिवशी काढायची नसतात, नाहीतर आपला गुरुग्रह कमजोर होतो। आणि आपल्याला जर आपला गुरुग्रह मजबूत ठेवायचा असेल आणि त्यातल्या त्यात गुरुवारी जर काही पूजा अर्चा आपल्याला करायच्या असतील तर आपण ती पूजेची जागा फक्त स्वच्छ करून घ्यायची असते। बाकी आपण संपूर्ण घरामध्ये फक्त झाडू मारला तरी सुद्धा चालतं, त्या दिवशी आपण फरशी सुद्धा पुसायची नसते। तर तोच नियम इथे मी पाळलेला आहे, फक्त पूजेची जागा हळदीच्या पाण्याने पुसून घेतलेली आहे। त्यानंतर पाट ठेवला, पाटावर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरून घेतलं। गुरुवारच्या पूजेमध्ये आपण कोणत्याही रंगाचं वस्त्र अंथरून घेऊ शकतो, त्यामध्ये पूजेचाच कपडा पाहिजे असं काही नाही। आपल्याकडे जर नवीन ब्लाऊज पीस असेल तर त्याचा वापर सुद्धा आपण करू शकतो। त्यानंतर दिवा लावून घेतला आणि दिवा लावल्यावर आपण सर्वात प्रथम कलश स्थापना करत असतो। आता दुसरा गुरुवार असेल तर आपल्याला संकल्प करण्याची अजिबात गरज नाही, कारण जे काही व्रत आपण करतो तर त्याचा संकल्प आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा असतो। तरीही तुमच्यापैकी कुणाकडून पहिल्या गुरुवारी हे व्रत आपण का करतोय, कोणत्या उद्देशाने करतोय यासाठी संकल्प करायचा राहून गेला असेल तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल। मात्र इथून पुढे लक्षात ठेवा, कोणतंही व्रत जेव्हा तुम्ही करता तर त्याचे जेव्हा जास्त वार आपण करत असतो, आता समजा हे गुरुवार आहेत तर 5 गुरुवार आपल्याला करायचे आहेत, तर मग तुम्हाला कधीही पहिल्याच गुरुवारी त्याचा संकल्प करायचा असतो। आता विसरभोळ्या किंवा माहीत नसल्यामुळे ज्यांच्याकडून राहिलं असेल त्यांनी या गुरुवारी नक्की करा। आता जे काही आपण कलश स्थापना करतो तर तिथे आपल्याला तांदूळ किंवा गहू ठेवायचे असतात। आता यावेळेस मी तुम्हाला कलश स्थापना त्या पाटावर किंवा चौरंगावर अगदी मधोमध करून दाखवत आहे,
कारण बऱ्याच जणांच्या समस्या अशा येतात की त्यांना डावी बाजू उजवी बाजू लवकर कळत नाही पूजेची मांडणी करताना, म्हणजे आपली डावी बाजू की देवाची डावी बाजू, अशा प्रकारच्या समस्या त्यांना तयार होतात. तर तुम्ही पूजा मांडणी करताना मधोमध कलश स्थापना केली तरीसुद्धा चालतं. आणि काहींच्या अशा अडचणी आलेल्या आहेत की तो कलशाचा तांब्या आहे तो व्यवस्थित राहत नाही, तो हलतो किंवा मग त्यामुळे कलशावरचा नारळसुद्धा पडून गेला, अशा घटना घडलेल्या आहेत. तर मग त्यासाठी काय करायचं, तुम्ही जेव्हा ते धान्य तिथे ठेवता पाटावर किंवा चौरंगावर, तर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं. किंवा मग आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमळ त्या धान्याचं काढू शकता, जेणेकरून त्या धान्यावर तो तांब्या जो आहे कलशाचा तो व्यवस्थित राहील आणि त्यानंतर तुम्ही कलश स्थापना करून घेऊ शकता. पूजा मांडणीबाबत मागच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आले होते, जसं की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना हे महालक्ष्मीचं व्रत असेल तर मग पूजा मांडणी सेपरेट करावी लागेल का? नाही. एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर हे व्रत असेल तर दोघांपैकी किंवा जितक्या जणांना हे व्रत आहे तितक्यांपैकी कोणीही एकाने ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालतं. म्हणजे प्रत्येक गुरुवारी त्याच व्यक्तीने केली पाहिजे असं काही नाही. जर आता तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती हा उपवास करत आहे तर प्रत्येकाने एक एक गुरुवारी या पूजेची मांडणी केली, किंवा दोघीच असतील तर त्यांनी एका गुरुवारी एकीने केली, दुसऱ्या गुरुवारी दुसरीने केली तरीसुद्धा चालतं. किंवा मग एकीने पूजा मांडणी करायची, एकीने उत्तर पूजा केली तरीसुद्धा चालतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता. एका घरामध्ये आपण 2 पूजा मांडूच शकत नाही, कारण जर तुम्ही एकाच छताखाली राहत आहात तर मग आपल्याकडे जे काही साहित्य असेल किंवा देवीची मूर्ती असेल, देवाचा फोटो असेल तर तो आपल्या देवघरामध्ये एकच असेल. आणि एका घरामध्ये तसंही आपण 2 पूजा मांडतच नाही, त्यामुळे एकच पूजा मांडायची आणि मनोभावे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल की मी मधोमध कलशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवाची ती डावी बाजू येईल त्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर विड्याची जोड पानं म्हणजे 2 पानं घेऊन तुम्ही त्याच्यावर सुद्धा गणपती बाप्पांना स्थापन करून घेऊ शकता. तसंही आपण जे काही आसन या पाटावर किंवा चौरंगावर अंथरत असतो तर ते आसन म्हणूनच टाकत असतो, त्यामुळे विड्याची पानं असलीच पाहिजे असं काही नाही. इथे तर चला मी थोडेसे तांदूळ ठेवले, त्यावर गणपती बाप्पांची स्थापना केली, पण त्याचीही गरज नसते. देवांसाठीच आपण खास करून हे आसन ठेवलेलं असतं. तर डायरेक्ट आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल. फक्त जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या स्वरूपात जेव्हा सुपारीची स्थापना करतो तर त्यावेळेस आपण जोडपान घ्यायचं आहे, किंवा मग थोडेसे तांदूळ घेऊन खाली 1 रुपयाचं नाणं घेऊन आणि त्यावर आपल्याला सुपारी ठेवून त्यांनाच गणपती बाप्पा मानायचा आहे. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला वाटतं की माता लक्ष्मीची सेवा म्हणून आपण काहीतरी विशेष करावं. तर यावेळेस मी माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती कलशाच्या एकदम समोर ठेवलेली आहे, म्हणजे मधोमधच तिची स्थापना केलेली आहे. नियमानुसार आपल्या डाव्या बाजूला आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती आली पाहिजे. तर अगदी त्याच पद्धतीने ही स्थापना मी केलेली आहे. सर्वात प्रथम जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना केली तेव्हा त्यांना दिव्याने ओवाळून घेतलेलं आहे, एक लाल रंगाचं फूल अर्पण केलेलं आहे. माता लक्ष्मीला सुद्धा आपण कोणत्याही प्रकारची फुलं अर्पण करू शकतो. मागे एका माहितीमध्ये असं वाचण्यात आलं की देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करू नये, किंवा आपल्याला जर मग पांढऱ्या रंगाची फुलं वाहायचीच असतील तर त्या फुलाच्या मधोमध आपल्याला हळदी कुंकवाचा एक टिपका द्यायचा आहे, जेणेकरून पूर्ण पांढऱ्या रंगाचं ते फूल नसेल. तर तुम्ही सुद्धा हा नियम पाळू शकता. यावेळेस म्हणजे नुकतंच मला हे समजलं तर मी माझ्याकडे जे पांढऱ्या रंगाचं शेवंतीचं फूल होतं तर मधोमध मी हळदी कुंकवाचा टिपका त्या फुलावर लावलेला आहे आणि त्यानंतर फुलंसुद्धा बाकीची वाहून घेतलेली आहे. प्रत्येक गुरुवारी काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे प्रश्न पडण्यापेक्षा देवी लक्ष्मीची आपल्याला काय सेवा करता येईल असं नेहमीच वाटत असतं की एवढे गुरुवार आहेत, मग प्रत्येक गुरुवारी आपण काहीतरी नवीन सेवा देवीची केली पाहिजे. तर तुम्ही कुंकुमार्चन सेवासुद्धा देवीची करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने. जसं की माता लक्ष्मीची स्थापना करताना तुम्हाला मी दाखवलं की जेव्हा मी तिची स्थापना केली
थोड्याशा धान्यावर, तर लगेच पायापासून डोक्यापर्यंत तिच्यावर मी कोरड्या कुंकवाचा अभिषेक केलेला आहे। आणि हे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा जय माता दी किंवा तुम्हाला महालक्ष्मी मातेचा कोणता मंत्र सोप्यात सोपा म्हणता येईल तर तो मंत्र तुमच्या मुखामध्ये ठेवून तुम्ही ते कुंकुमार्चन करू शकता। 1 वेळा केलं तरी सुद्धा चालेल, 3 वेळा केलं तरी सुद्धा चालेल, 5 वेळा केलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे विषम संख्येमध्ये आपण कितीही वेळा कुंकवाचा अभिषेक करू शकतो। कुंकुमार्चनमध्ये लक्षात ठेवा, आपल्याला ओलं कुंकू करायचं नसतं किंवा जसं आपण हळदी कुंकवाच्या पाण्याने देवीला स्नान घालतो तसं करायचं नसतं, तर कोरड्याच कुंकवाचा तो अभिषेक होऊन जातो। त्यासाठी आपलं करंगळी शेजारचं बोट, त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांचा वापर करून आपल्याला ते कुंकू उचलायचं असतं आणि देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत ते वाहायचं असतं। तर अशा पद्धतीने हे कुंकुमार्चन, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कराल किंवा ही पूजा काढाल तर त्यावेळेस तुम्ही त्या मूर्तीवरचं किंवा खाली पडलेलं जे कुंकू आहे आसनावर तर ते एखाद्या कागदावर किंवा एखाद्या छोट्याशा डबीमध्ये काढून घ्या। आपण 2-3 वेळा केलं किंवा कुंकुमार्चन जे आहे समजा 3 वेळा केलं किंवा एकदाच केलं तर अगदी थोडंसं कुंकू असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते एखाद्या कागदावर काढून घ्या आणि सगळ्यांना त्याचा टिळा लावा। नाहीतर मग जेव्हा तुम्ही काही महत्त्वाच्या कामाला कुठे जात असाल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते कुंकू तुमच्या कपाळी लावू शकता। तुमच्या घरामध्ये ज्यांचा वाढदिवस राहत असेल तर त्यांचं औक्षण करताना सुद्धा तुम्ही त्या कुंकवाचा वापर करू शकता। अशा पद्धतीने हे कुंकुमार्चनाचं कुंकू आपल्याला कामात येतं। फक्त दुसऱ्या देवपूजेमध्ये किंवा परत माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हे कुंकू आपल्याला वापरायचं नसतं। माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ते कुंकू आपण स्वतः वापरायचं असतं, म्हणजे आपल्यासहित आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने कपाळाला लावण्यासाठी ते वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। अशा पद्धतीने ही माता लक्ष्मीची स्थापना असते। आणि जेव्हा तुम्हाला विड्याची पानं उपलब्ध होत नाही, आता इथे मलाही उपलब्ध झालेली नाही, तर मी काय केलं, थोडीशी तांदळाची रास ठेवली, त्याच्यावर एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये बाकी जे विड्याचं साहित्य असतं जसं की हळकुंड असेल, सुपारी असेल, बदाम, खारीक, तर या सगळ्या वस्तू मी त्या खोबऱ्याच्या वाटीत भरून मग ते विडा म्हणून ठेवलेला आहे। देवीचा विडा तसा 2 प्रकारचा असतो। तुम्ही नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या पूजेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा विडा ठेवला असेल की ज्यामध्ये विड्याची 2 पानं घेऊन त्याच्यावर खोबरं म्हणजे खोबऱ्याची सुकी वाटी किंवा मग खोबऱ्याचा छोटा तुकडा ठेवायचा, त्याचबरोबर खारीक, सुपारी, बदाम आणि हळकुंड सुद्धा ठेवलं जातं। अशा पद्धतीचा हा एक विडा असतो। दुसऱ्या पद्धतीचा विडा म्हणजे ज्याला आपण तांबूल म्हणून ओळखतो। बऱ्याच वेळा आपण खाल्लेलं जेवण किंवा एखाद्या वेळेस काही जड पदार्थ आपण खाल्ला, जास्त हेवी आहार आपण घेतला तर आपण तो तांबूल किंवा विड्याचं पान खात असतो। तशाच पद्धतीचा विडा देवीला सुद्धा प्रिय आहे। तर तो जो विडा आहे तर तो देवीला आवडतो, तो रजोगुणी आहे म्हणून अर्पण केला जातो। दुसरा म्हणजे हा जो विडा आपण ठेवतो की ज्यावर खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि खोबरं हे साहित्य ठेवलं जातं, तर हा विडा दक्षिणा म्हणून ठेवला जातो। तर बऱ्याच वेळा तुम्ही पुस्तक जर याचं वाचलं असेल महालक्ष्मी व्रताचं तर त्यामध्ये शेवटी दिलेलं आहे की जेव्हा आपण या व्रताचं उद्यापन करतो तर धान्य असेल किंवा विड्याचं जे काही साहित्य असेल ते आपण गुरुजींना किंवा ब्राह्मणांना दान करावं। तर दक्षिणा किंवा दान म्हणून आपण तो विडा देवीच्या शेजारी ठेवलेला असतो। आणि आपल्याला जर कुणाला दान वगैरे करायचं नसेल तर आपण हेच विड्याचं साहित्य वापरून आपल्या खाण्यामध्ये किंवा देवीच्या नैवेद्यामध्ये या पदार्थांचा वापर करू शकतो। तर जसं की हळकुंड असेल तर हळकुंडाची आपण पावडर तयार करू शकतो। खारीक, सुपारी, आता सुपारी जी आहे तर ती आपण पूजेमध्ये दुसऱ्या वापरली तरी सुद्धा चालेल किंवा मग बऱ्याच घरी सुपारीसुद्धा खाल्ली जाते। बडीशेप असेल किंवा बाकी जे पदार्थ तर त्यामध्ये सुद्धा ती वापरली तरी सुद्धा चालतं। आणि खारीक, बदामाचा वापर तर आपण अगदी खीर वगैरे किंवा हलवा त्यामध्ये केला तरी सुद्धा चालणार आहे। तर अशा पद्धतीने हा जो विडा आहे तो दक्षिणा म्हणून ठेवायची पद्धत आहे। पण ज्या वेळेस आपल्याला विड्याची पानं मिळत नाही त्यावर आपण उपाय म्हणून किंवा त्यावर पर्याय म्हणून आपण छोटीशी तांदळाची रास करून खोबऱ्याच्या वाटीत ते बाकी साहित्य भरून ठेवलं तरी सुद्धा चालतं। आता तुम्हाला दोन्हीही विड्याचे प्रकार का ठेवतात आणि ते कोणते आहेत हे समजलं असेल। मागच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारला होता की आपल्याला समजा काही गोळ्या औषधं चालू असतील आणि आपण मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा करत असू
तर त्या उपवासाच्या दिवशी गोळ्या औषधं घ्यायची की नाही? हो, तुम्ही गोळ्या औषधं घ्यायची आहे. जरी तुम्ही फलाहार करून हा उपवास करत असाल किंवा जे पदार्थ या उपवासाला आपण खाऊ शकतो तर ते खाऊन तुम्ही हा उपवास करत असाल तर ते खाल्ल्यानंतर म्हणजे तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्या जेवणाच्या अगोदर असतील किंवा जेवणाच्या नंतर असतील तर त्याच नियमानुसार तुम्ही तुमची गोळ्या औषधं घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खाडा करण्याची किंवा खंड करण्याची गरज नाही, कारण सरसलामत तो पगडी 50. त्यामुळे आपली तब्येत ठीक असेल तर आपण देवधर्म म्हणा, पूजा अर्चा म्हणा किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी काही कामं करायची आहे ती सगळीच करू शकतो. त्यामुळे तुमच्या तब्येतीसाठी तुम्ही तुमची गोळ्या औषधंसुद्धा व्रताच्या दिवशी घ्यायची आहे. महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार झाला असल्यामुळे महालक्ष्मी व्रताच्या पोथीमधलं नक्की काय काय वाचायचं हे तुम्हाला आता माहिती झालं असेल. पण काही कारणांमुळे ज्यांनी पहिला गुरुवार केला नाही, आता दुसरा गुरुवार म्हणजे त्यांचा पहिला गुरुवार असणार आहे, त्यांच्यासाठी सांगते. महालक्ष्मी व्रताच्या पोथीमधली तुम्हाला कथा वाचायची आहे. सकाळी वाचू शकता, संध्याकाळी वाचू शकता, काही हरकत नाही. त्याचबरोबर पुरुष असतील किंवा महिला असतील तरी पण महालक्ष्मी अष्टकम जे आहे, जे इंद्ररचित आहे, ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त वेळ मिळाला तर अजून सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर महालक्ष्मी व्रताच्या पोथीमध्ये महालक्ष्मीची स्तोत्र, त्याचबरोबर काही मंत्रसुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता आरतीच्या बाबतीत काहींनी हे प्रश्न विचारलेले आहे की महालक्ष्मीची आरती समजा आपल्याला म्हणता आली नाही किंवा आपली ती पाठ नसली तर आपण आपल्या कुलदेवीची आरती तिथे केली तर चालेल का? नक्कीच तुम्ही करू शकता. नव्या पुस्तकांचं मला माहिती नाही, पण जी जुनी पुस्तकं आहेत या व्रताची तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवीची आरती महालक्ष्मी व्रताच्या दिवशी केली तरीसुद्धा चालतं. आणि त्या पुस्तकामध्ये दोन्ही आरत्या दिलेल्या आहेत, महालक्ष्मीची सुद्धा आहे आणि आपल्या कुलदेवीची म्हणजे दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अजून एक प्रश्न असा होता की ज्यांचे हे गुरुवार कायमस्वरूपीचे आहे त्यांनी उद्यापन करायचं असतं का? तर ज्यांनी कायमस्वरूपी हे गुरुवार केलेले आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिनाच नाही तर कोणताही महिना असो, वर्षभर त्यांचे हे महालक्ष्मी व्रताचे गुरुवार चालूच असतात, तर त्यांनी उद्यापन नाही केलं तरीसुद्धा चालेल. फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा शेवटचा गुरुवार येतो तेव्हा तुम्ही काहीतरी महानैवेद्य देवीसाठी करू शकता. बाकी तुम्ही महिला मुली बोलवून जे काही उद्यापन आपण करत असतो ते नाही केलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीचं हे महालक्ष्मी व्रत आपल्याला करायचं असतं. आता दुसरा गुरुवार राहील तर तो सुद्धा तुम्ही अगदी मनोभावे करा. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी व्रताची पूजा करतात किंवा पोथी वाचत असतात तर ती वाचून झाल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून एक दिवा किंवा पंती लावायची आहे. जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे लावली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये उत्तरेला त्या वातीची दिशा येईल अशा पद्धतीने तो दिवा लावला तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला जोडवात करायची आहे, 2 वाती एकत्र करून त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता, हळद मिक्स करू शकता आणि तो दिवा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जेव्हा आपण पूजा काढू, ज्याला कोणी उत्तर पूजा म्हणतं किंवा पूजा काढणे असं म्हणतं, तर त्या पूजेच्या जागेवर सुद्धा आपल्याला सेम जसं आपण आदल्या दिवशी रात्री दिवा लावला होता त्याच पद्धतीचा दिवा लावायचा आहे उत्तरेला तोंड करून. त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल असेल, तूप असेल तरी पण थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि वात आहे ती दुहेरी करून लावायची आहे. तर हे जे दीपदान आहे ते आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचं असतं. महालक्ष्मीची सर्वात प्रिय दिशा जी आहे ती ईशान्य आणि उत्तर म्हणून ओळखली जाते. तर उत्तरेला तोंड करून आपण हा दिवा लावला तर माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही. जितका श्रद्धेने आणि मनोभावे तुम्ही हा उपाय कराल किंवा या पद्धतीचं दीपदान कराल तर त्याचं फळ अनुभव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.